आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। सिल्लोडमधील विजयानंतर अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंवरती हल्लाबोल केला। भोकरदनमध्ये आम्ही सुपडा साफ केला, स्वतःच्या गावची खुर्ची वाचवू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते असं म्हणत सत्तारांनी दानवेंवरती निशाणा साधला आहे। राज्यातील महापालिकांमध्ये भाजपाने विजयाचा झेंडा फडकवलेला असला तरी सुद्धा अकोल्यामध्ये या विजयाचा गजरातच नाराजीचा सूर सुद्धा उमटलेला आहे। भाजप पक्षातील आजी माजी नगरसेवकांमध्ये वाद सुरू झाला आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवले, मात्र प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपकडून उमेदवारी लढवलेल्या किशोर लंगोटे यांचा पराभव झाला आणि अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये अवघ्या 20 मतांनी त्यांचा पराभव त्यांना पत्करावा लागला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे 2 दिवसांचे शिबिर घेणार आहेत। पुण्यातील यशदा या ठिकाणी कार्यशाळा पार पडणार आहे। नगर परिषदेत काम कसं करायचं, पाठपुरावा कसा करायचा, कामाचा दर्जा कसा राखायचा याबाबत ते मार्गदर्शन करतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून रॅली काढण्यात आली। संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि प्रदीप जयस्वाल यांनी सुद्धा रॅलीमध्ये सहभाग घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे। चाळीसगाव नगर परिषद निकालानंतर उमेदवाराच्या घरावरती दगडफेक करण्यात आली। दगडफेक करून घटनास्थळावरून अज्ञात तरुण पसार झालेत। पोलिसांकडून पसार झालेल्यांचा सध्या शोध घेतला जातोय। आमदार शंकर मांडेकरांनी संग्राम थोपटेंचं वर्चस्व असलेला भोर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्यानंतर आज अजित पवारांची भेट घेतली आणि भोर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार मयूर महाजन यांचा विजय झालाय आणि या निवडणुकीमध्ये 2 भावांमध्ये थेट लढत झालेली होती, परंतु अपक्ष मयूर महाजन यांना जनतेने भरघोस मताधिक्याने विजयी केलाय। महाडमध्ये निवडून आलेल्यांचा मंत्री उदय सामंत यांनी सत्कार केलाय। नगराध्यक्षपदी सुनील काविस्करांसह 8 नगरसेवकांचा सामंत आणि गोगावलेंनी सत्कार केलाय। नागपूरमधल्या वाडी नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना उभाटा पक्षाचे हर्षल काकडे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांच्या पत्नी पूर्वा काकडे प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष म्हणून विजयी झाल्या। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगर पंचायतीत भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कलावती माळी 780 मतांनी विजयी झाल्यात। मंत्री जयकुमार रावलांची प्रतिष्ठा यात पणाला लागली होती। यवतमाळच्या नेर नगर परिषद निवडणुकीमध्ये लोकवर्गणीतून निवडून आलेले सचिन कराळे नगरसेवक म्हणून विजयी झालेत। 15 वर्ष नगरसेवक राहिलेल्या सुभाष भोयर यांचा पराभव करत कराळे विजयी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। लोणावळ्यातील फळ विक्रेत्या भाग्यश्री जगताप नगरसेवक म्हणून निवडून आल्यात, पण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर फळ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी 23 वर्षीय दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या दुर्गादेवी जगदाळे 4891 मतं मिळवत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्यात। गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शेंडे यांचा विजय झालाय। भाजपाचे उमेदवार कशिश जयस्वाल यांचा पराभव करत शेंडे विजयी झाले। कर्जत जामखेडच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने बी टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। भाजप कार्यकर्ता वसीम बिल्डर कुरेशी यांच्या आई कुरेशी जैनब वाहेद यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती आणि या मुद्द्यावरूनच रोहित पवारांनी एक पोस्ट करत भाजपावरती निशाणा साधलाय। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटलांनी जिल्हा परिषदेवरती उभाटाच्या अध्यक्ष निवडून आणण्याचं चॅलेंज दिलेलं आहे। जिल्हा परिषदेवरती भाजपाचाच अध्यक्ष निवडून आणणार असंही मल्हार पाटील म्हणाले। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटा पक्षाच्या जयश्री भिसे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले, त्यामुळे कुर्डुवाडीमध्ये ठाकरे गटाची सत्ता कायम राहिलेली आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिकेवरती उभाटाचा नगराध्यक्ष निवडून आलाय। सोलापूरमध्ये मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे या पंढरपूरमधील प्रभाग 17 मधून नगरसेवक म्हणून विजयी झाल्या, त्यामुळे पंढरपुरातील स्थानिक आघाडी आणि भाजपाच्या राजकारणामध्ये मनसेने एंट्री घेतली आहे।
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना उभाटा पक्षाच्या प्राप्ती मारोटकर या विजयी झाल्यात। मारोटकरांनी 3134 मतं घेत काँग्रेसच्या वीणा जाधव यांचा पराभव केलाय, तर त्यांचे पती प्रकाश मारोटकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले। बुलढाण्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी 21 वर्षीय तरुण सौरभ तायडे विजयी झालेला आहे। राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवणाऱ्या सौरभ तायडेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेली होती। गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या ॲडव्होकेट प्रणोती निंभोरकर या विजयी झाल्या, तर भाजपाचे 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत। प्रणोती निंभोरकर यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा सुद्धा घेतली होती। नवतं लोकलमधून महिलांच्या डब्यातून मुलीला ढकलून देण्याची घटना समोर आली आहे। हार्बर मार्गाच्या पनवेल CSMT लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। आरोपी नवाजला पोलिसांनी अटक केली। पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गाच्या कामासाठी शनिवारपासून ब्लॉक घेण्यात आलेला असून हा ब्लॉक पुढील 30 दिवसांचा म्हणजे 18 जानेवारी 2026 पर्यंत असेल। या ब्लॉकमुळे शेकडो लोकल फेऱ्या या रद्द होतील, तर इतर लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरती सुद्धा परिणाम होईल। नाताळपर्यंत रोज 100 लोकल रद्द होतील, त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाला सामोरं जावं लागणार आहे। या सगळ्या वेगवान घडामोडी बघितल्यानंतर एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत आहे। घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। भांडूपमध्ये आजपासून पुढील 5 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। सोमवारी 22 डिसेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत भांडूपमधील बहुतांशी ठिकाणी तसंच विक्रोळीतील काही भागात सुद्धा पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे। मुंबई महापालिकेचे तब्बल 10,900 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत। शिक्षण विभागासह विविध विभागांची थकबाकी वर्षानुवर्ष वाढत राहून डिसेंबर 2025 अखेरीस ही थकबाकी 10,000 कोटींच्या पुढे गेली आहे। ही थकबाकी मिळावी अशी विनंती करणारं पत्र पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पाठवलं आहे। शीख धर्मियांचे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांचा 359वा प्रकाश पर्व सोहळा मनमाड शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने नांदेड गुरुद्वारा प्रबंधक बाबा नरेंद्र सिंग कारसेवावाले, मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग कारसेवावाले यांच्या नेतृत्वात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। चंद्रपूरमध्ये टाटा समूहाच्या मदतीने राज्य सरकारने उभारलेल्या अत्याधुनिक पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटलचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं। 300 कोटी रुपये खर्चून मध्य भारतातील कर्करोग विषयीच्या नव्या उपचार केंद्राची सुरुवात झाली अशी भूमिका भागवत यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केली। रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरती 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी बीचकडे जाणारा मुख्य रस्ता बंद केलेला होता आणि यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत बॅरिकेड्स हटवत मुरुड बीचकडे जाणारा मुख्य रस्ता पर्यटकांसाठी खुला केला आहे। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया। नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने दरवाढीचा झटका दिलाय। रेल्वेने प्रवासी भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 1 ते 2 पैसे वाढ करण्याची घोषणा केली आहे, तरी दरवाढ 26 डिसेंबर 2025 पासून लागू होणार असून त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास आता महागणार आहे। मात्र लोकल प्रवाशांना आणि कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा आहे। निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे। बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शिरूर तालुक्यातील चांडोह या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये मादी बिबट्या जेरबंद झालेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कडूस धायबर शिवारामध्ये बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे। बिबट्या पाळीव कुत्र्यावरती हल्ला करण्यासाठी पाठलाग करत असताना दुचाकीवरती उडी मारतानाचा थरारक व्हिडिओ CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत बघायला मिळते। सांगलीच्या सावर्डेत अज्ञाताने 1 एकर द्राक्ष बाग पेटवलेली आहे आणि आगीमध्ये 1450 झाडं जळून खाक झालेली आहेत। दरम्यान शेतकऱ्याचे 20 लाखांचं यात नुकसान झालंय।
चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणामध्ये जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला तेलंगणाच्या इंदारामजवळ अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाले. कोल्हापूरच्या राशिवडीमध्ये वडलोपार्जित जागेच्या वादातून भावकीमध्ये तुंबळ हाणामारी झाली आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीमध्ये महिलेसह 4 जण जखमी झालेत. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. धाराशिवच्या बार्शी तालुक्यातील उक्कडगाव या ठिकाणी महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांना स्टंपने जबर मारहाण करण्यात आली आणि 12वीच्या 4 विद्यार्थ्यांनी रूममध्ये लॉक करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. 3 तास मारहाण केल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलाय. पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोदवडी या ठिकाणी जीर्ण पूल तुटलेला आहे त्यामुळे पुलावरून डंपर खाली कोसळलाय. यात डंपर चालक गंभीर जखमी झालाय. दरम्यान तातडीने पूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत. सांगलीच्या भाळवणीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि यामध्ये 2 जण जखमी झाले. जखमींवरती सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लासलगावच्या बायपास रोडवरती कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे तर 1 जण गंभीर जखमी झालाय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. जिंतूर शहरात भटक्या कुत्र्यांनी 3 चिमुकल्यांवरती हल्ला केलाय. चिमुकल्यांवरती शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. चाकण शिक्रापूर महामार्गावरती ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण यात गंभीर जखमी झालेत. सागर थोरात असं मृत्यू झालेल्या कार चालकाचं नाव आहे.